एक पुरुष ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, त्या कोणत्या किल्ल्यावर आला तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर. अशा ठिकाणी नमस्कार, लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत आझाद मैदानामध्ये. आझाद मैदानातून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत. आज छत्रपती संभाजी राजे हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यात आलेली आहे. खरं पाहिलं तर अनेक नेते मंडळी ही छत्रपती संभाजी अनेक नेते मंडळी ह्या आज मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेली आहे आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं छत्रपती संभाजी राजे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज 4था दिवस आहे आणि आज आपण जर पाहिलं या उपोषणामध्ये एक नवी वाढ झालेली आहे, तीच म्हणजे पाणी देखील पिण्यास आता मनोज जरांगे पाटलांनी जी ती मनाई केलेली आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हे आंदोलन जे ते दिवसांदिवस तीव्र होत चाललंय. हायकोर्टामध्ये आज अनेक मोठे निर्णय जे ते झालेले आहेत याच आंदोलनासंदर्भात आणि त्याच निर्णयानंतर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील देखील काय बोलणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. परंतु आता आपण जर पाहिलं मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला छत्रपती संभाजी राजे हे स्वतः मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानातून आपण हे सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून पाहतोय. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला आज 4था दिवस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या 4थ्या दिवशी आपण जर पाहिलं विरोधक मंडळी जी आहे ती भेटायला येतच आहे, परंतु स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी राजे हे देखील या ठिकाणी भेटीसाठी जे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या माध्यमातून आता मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यात आलेली आहे. परंतु आता आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांची त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांशी जो आहे तो संवाद साधण्याचा प्रयत्न स्वतः छत्रपती संभाजी राजे करतायत. तब्येत सांभाळा, माझी इच्छा आहे. जमलं तर पाणी सुद्धा प्या, तुमच्या ताकद पाहिजे तर तुम्ही ठरवा ते. कृपया खाली आदरणीय छत्रपती संभाजीराजे आलेले आहेत म्हणून आपण 5 मिनिट थांबलेलो आहोत. बसून घ्या. काळजी घ्या, सगळं धीर धरा, सगळं होते व्यवस्थित. पण माझी अजूनही म्हणणं आहे पाणी ताकद राहणार नाही, पाणी प्यायला पाहिजे. निर्णय तुम्हीच घ्या. सर्वांना विनंती खाली बसून घ्या. विचार
साहेब इथेच बोला ना सगळे इकडेच येत आहेत इकडे सर 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 इकडेच येत आहेत सर इकडे येतात इकडे येतात सर्व मराठा मावळ्यांना विनंती खाली बसून घ्या. हा मी खालीच घेतो दादा फक्त पुढे माझे पंजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज माझे पंजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी पहिलं आरक्षण 1902 ला बहुजन समाजाला दिलं होतं. त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता आणि म्हणून 2007 पासून सुद्धा माझा 20 वर्ष या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा सुद्धा लढा आहे. आणि त्याचाच एक मावळा हे मनोज जरांगे पाटील आहे. माझी एवढंच म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे, जे एक मागण्या त्यांनी सरकारने पुढे ठेवलेल्या आहेत, सरकारने सुद्धा लवकर दोघांनी एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढावा अशी माझी सरकारला विनंती. अशा परिस्थितीमध्ये सरकार तोडगा काढत नाहीये. सरकारने तोडगा काढावा. मनोज जरांगे पाटील काय मागण्या काय कसे बसवता येतात त्या पातळीवर निर्णय घ्यावा. मुंबईची पण अडचण